असतो. सर अर्धा महाराष्ट्र सार करायला लागलाय. सार सारला काय करता तुम्ही? येस सर, येस सर, येस सर असं म्हणाले शिका. येस 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 येस, गॉट इट गॉट इट. चला, गुड मॉर्निंग एव्हरीवन, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या सेशन मध्ये आज खरं तर इंग्लिशचं पहिलं सेशन टीईटीच्या मुलांसाठी सकाळचं असलेलं. टीईटी 2024 इंग्लिश ग्रामर सकाळच्या सत्रामध्ये रोज आपण पाहणार आहे. हे सेशन तुम्हा सर्वांसाठी अगदी मोफत असणारे, विनामूल्य असणारे. यासाठी आपण 1 रुपया चार्ज करणार नाही. टेस्ट सिरीजच्या मुलांना लाईव्ह क्लासची लिंक भेटणार आहे, इतर मुलांना याचं रेकॉर्डिंग युट्यूबला भेटणार आहे. हे लक्षात असू द्या. फक्त आणि फक्त ज्या लोकांनी टेस्ट सिरीज जॉईन केली आहे, ग्रुप बॅच नंबर फर्स्ट हाऊसफुल आहे, हाऊसफुल. 200 विद्यार्थी, 10 शिक्षक, महाराष्ट्रातले नामांकित शिक्षक बॅच फर्स्ट साठी पण गायडन्स करतायत. बॅच सेकंड आजपासून प्रवेश सुरू करत आहोत. बॅच फर्स्ट हाऊसफुल आहे. 97 30 67 09 08 रामशेफ सर म्हणजे माझा नंबर आहे. याच्यावर कॉल प्लीज करू नका, फक्त व्हॉट्सअप करून ठेवा. तुम्हाला टेस्ट सिरीज लावल्याच्या नंतर, पेमेंट केल्याच्या नंतर तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवा. बरोबर तुम्हाला ग्रुपमध्ये टेस्ट सिरीज बॅच सेकंड मध्ये जॉईन केलं जाईल. जे बॅच फर्स्ट मध्ये जॉईन आहेत त्यांचं स्वागत आहे. आजपासून त्यांची सुरुवात अभ्यासाला होत आहे. त्यामुळे मी म्हणत असते, तयार आहे? यस, तयार आहे सर. असं म्हणल्याच्या नंतर आपण जितमराम माझीचा कालचा व्हिडिओ पाहायचा एकदा आणि अभ्यासाला सुरुवात करायची. डोंगर फोडण्यापेक्षा टीईटी पास होणं अवघड नाही, असं म्हणून टीईटीच्या अभ्यासाला आपण सर्वांनी सुरुवात करायची. चला तर मग आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. काय इंग्लिश ग्रामर मध्ये आहे हे पाहूया. त्याचबरोबर इतर अनेक गोष्टी, इतर अनेक तुमची प्रश्न आणि सोबत उत्तर नक्कीच तुम्हाला मिळतील. पहिलाच जो भाग आहे तो तुम्हाला टेन्सचा भाग आहे. टेन्सवर 100% किमान एक प्रश्न, कमाल 2-4 प्रश्न येत असतात. टेन्सचा भाग समजणं खरं तर खूपच सोपं आहे, पण जर नाही समजला तर टेन्स इतका पण सोपा वाटत नाही. काय तुम्ही लक्षात ठेवायचे, तर सगळ्यांनाच माहित आहे प्रेझेंट टेन्स असतो, प्रेझेंट टेन्स असतो, एक पास्ट टेन्स असतो, एक फ्युचर टेन्स असतो. या गोष्टी सर्वांना, सर्व महाराष्ट्राला पाठ आहेत. पहिलीच्या लेकरापासून पाठ आहेत असं म्हणायला हरकत नाही. माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना या गोष्टी पाठ आहेत. आता या प्रत्येक टेन्सचे 4 प्रकार आहेत, हे सगळ्यांना माहित आहे. याचे पुन्हा 4 प्रकार असतात. हे कोणते कोणते असतात तर ते तुम्हाला इन शॉर्ट मध्ये लगेचच 1 मिनिटामध्ये सांग, लक्षात घ्यायचे. कारण की ग्रामरच्या स्कूल स्टुडंट्सची माझी रिवाइज बॅच आहे आणि टीआयटीच्या स्टुडंट्सची ही फ्री फॉर ऑल अशी बॅच. प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्ही केलेलं आहे इथे सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट प्रेझेंट टेन्स. सेम कंडिशन इथे केलेली आहे. पास्ट टेन्स मध्ये सिंपल पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. फ्युचर टेन्स मध्ये पण काय केलंय तुम्ही? सिंपल फ्युचर टेन्स, पुन्हा फ्युचर कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि परफेक्ट इम्परफेक्ट किंवा परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. हे भाग तुम्हाला सर्वांना माहिती आहे. याचा अभ्यास कुठून करायचा, बेसिकचा अभ्यास कुठून करायचा? रामशेफ सर यांच्याच विवेकानंद क्लासेस नावाच्या एका युट्यूब चॅनलवर जा. तुम्हाला हे बेसिक थिंग्स शिकायला भेटतील. टेन्सचे जवळपास 15 व्हिडिओ अतिशय स्लो पद्धतीनं तुम्हाला शिकवलेले भेटतील. काय करायचं तुम्ही? विवेकानंदा बीच्या पुढे ए लिहायला विसरू नका. आणि क्लासेस असं जरी नाव असलं तर हे फ्री फॉर ऑल महाराष्ट्र या नावाने चॅनल काम करते. खूप सारे व्हिडिओ तुम्हाला इथं पाहायला भेटतील. इथे गेल्याच्या नंतर खूप सारे लॉट ऑफ व्हिडिओज आहेत, पण तुम्ही हुशारी करायची. प्लेलिस्ट कडे जायचे. प्लेलिस्ट मध्ये इंग्लिशचं बेसिक इंग्लिश ग्रामर, बेसिक इंग्लिश ग्रामर नावानं पार्ट फर्स्ट मध्ये 45 व्हिडिओ तुम्हाला भेटतील. या व्हिडिओचा अभ्यास करायचा आहे, नंतरच खऱ्या अर्थानं तासाला बसायचे. तरच तुम्हाला समजणार आहे की रामसर नेमकं काय शिकवायला लागले, परीक्षा नेमकं काय म्हणते, बेसिक ग्रामर काय आहे, ऍडव्हान्स ग्रामर काय आहे, ऍडव्हान्स मध्ये काय शिकायचं असतं, बेसिक मध्ये काय आहे. बेसिक तर सर्वांना माहित आहे, परीक्षेत विचारतात काय. ऍडव्हान्स कसलं असतं, ऍडव्हान्स मध्ये नेमकं लक्षात काय ठेवायचं, काय सोडायचं,
काय लक्षात ठेवायचं याचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही अतिशय स्लो पद्धतीनं पहिलीच्या लेकरापासून, असं म्हणतो मी, खरं तर चौथीच्या लेकरांपासून ते टीईटीच्या भावी शिक्षकांपर्यंत आणि स्पर्धा परीक्षेच्या सर्व मुलांना उपयुक्त असे हे 45 व्हिडिओ पाहिजे. हे 45 व्हिडिओ झाले की याच विवेकानंद क्लासेसच्या आपल्या युट्यूब चॅनलवर बेसिक इंग्लिश ग्रामरचा कोर्स तुम्ही अभ्यासल्यानंतर दुसरा कोर्स आहे इंग्लिश ग्रामर पार्ट सेकंड. पार्ट सेकंड देखील सर्व महाराष्ट्रासाठी विनामूल्य, विनाशुल्क, मोफत डाउनलोड करून ठेवलेला आहे. पार्ट सेकंड मध्ये जवळपास 20 व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध होतील. हे सगळं तुमच्यासाठी आहे, फ्री आहे. हे का म्हणून सगळ्यांसाठी फ्री ठेवायचं, याचं कारण असं आहे, मी ज्या ज्या गोष्टींना फेस केलं इंग्लिश शिकताना, इंग्लिश शिकवताना, त्या गोष्टींना भविष्यात तुम्ही फेस करू नये म्हणून या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या. टेन्स सांगितलं, टेन्सचे प्रकार सांगितले, टेन्सचा अभ्यास तुम्ही थोडक्यात कुठून करणार ते सांगितलं, कारण की ही टीईटीची बॅच आहे, फास्ट बॅच आहे. रिवाइज करायचे सोबत माझ्यासोबत काही स्कूल स्टुडंट्स आहेत, त्यांना मी टेन्स शिकवलं. आता चालू करूया ऍक्च्युअल प्रश्नांना. समजा मी असं लिहिलं, आय हॅव कट. आय हॅव इकडलं थोडस मोडून घेतो. हे झालंय तुम्हाला ऍडव्हर्टायझिंग माहिती झाली. पार्ट सेकंड, बॅच सेकंड चालू आहे. बॅच सेकंड जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर बॅच सेकंड. बॅच फर्स्ट मध्ये कुणीही प्रवेश मागायचा नाही. बॅच हाऊसफुल म्हटलं की हाऊसफुल, कारण की तिथं 10 टीचर आणि 200 विद्यार्थी, हे बॅच हाऊसफुल आहे. बॅच फर्स्ट मध्ये कुणीही प्रवेश मागायची गरज नाही. तुमच्यासाठी बॅच सेकंडची व्यवस्था केलेली आहे आणि 2 दिवसात पुढच्या ती बॅच देखील हाऊसफुल होईल. त्यानंतर तिसरी बॅच चालू करणार नाही. असो, आय हॅव कट अँड ऍपल. सांगा बरं याचा नेमका टेन्स कोणता आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट, सर हा सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट आहे. ऑप्शन नंबर सेकंड, हा परफेक्ट आहे, परफेक्ट प्रेझेंट आहे, परफेक्ट प्रेझेंट आहे. पुढे टेन्स लिहायची गरज नाही, मी तुम्हाला ते माहिती आहे. ऑप्शन नंबर 3, सर हा परफेक्टच वाटतोय पण मला पास्ट टेन्स वाटतो. परफेक्टच आहे पण पास्ट आहे. नाही नाही सर, हा मला परफेक्ट पास्ट वाटतच नाही हो, हा काहीतरी वेगळाच टेन्स वाटतोय किंवा हे वाक्य लिहिताना चुकलंय वाटतंय, म्हणून मला असं वाटतं की हा सिंपल फ्युचर टेन्स. काय वाटतंय तुम्हाला सांगा बरं. कमेंट, यूज द चॅट बॉक्स, पुट युअर आन्सर. पटापट सांगा. चला वेळ घ्या, पटापट अभ्यासाला लागा. अरे नुसतं बसलाच होय तुम्ही. चॅट बॉक्सचा वापर करा, चॅट बॉक्सचा वापर करा. काय कोणतं ऑप्शन आहे, कोणता टेन्स आहे? आय हॅव कट अँड ऍपल. काळजी करू नका, हे कट मी बरोबरच लिहिलंय. कटेड नसतं, कटेड नसतं, कटच. परफेक्ट प्रेझेंट टेन्स, बर परफेक्ट प्रेझेंट, बर चला चला, वा मस्त. अरे बरेच जणांनी छान थोडाफार अभ्यास तर केलेलाच आहे नक्की. वा वा पटेल ताई, किशोरी, वा वा वा. चल चल, तर मग याचा टेन्स आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. आता लक्षात घ्या, ओळखायचं कसं. सिंपल प्रेझेंट नाही ताई, लक्षात घ्या ओळखायचं कसं. ज्या वेळेस तुम्हाला अशा प्रकारचं वर्ब येतं ज्याचे तिन्ही फॉर्म सारखे आहेत आणि कळायलाच लागत नाही, सिंपल प्रेझेंट म्हणावं, सिंपल पास्ट म्हणावं की परफेक्ट म्हणावं, आणि परफेक्ट मध्ये गेलं तर नेमकं काय करावं, अशा वेळेस लक्षात ठेवायचं आयडिया, याच्यासोबत आलेलं हेल्पिंग वर्ब बघायचं. हेल्पिंग वर्ब बघायचं प्रेझेंट टेन्स मध्ये. परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्हाला हॅव आणि हॅज दिसतं इथं. हॅव हॅजच्या समोर वर्ब जे बदलत नाही तिन्ही रूपामध्ये ते असेल तर हा परफेक्टच टेन्स आहे, पण तो प्रेझेंट आहे. का तर हे परफेक्टच दाखवायला लागले, हे प्रेझेंट दाखवायला लागले. जर हेच वाक्य मी थोडस चेंज केलं, हेल्पिंग वर्ब बदललं, तर हा परफेक्टच टेन्स दाखवतोय, पण हा हेल्पिंग वर्ब तुम्हाला पास्ट सांगतोय, म्हणजे हे वाक्य परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये होतं. हेच सेंटेन्स जर तुम्ही अजून पुढच्या टेन्स मध्ये गेलात तर आय एल किंवा आय विल, आय शॅल वापरू शकता. शॅलचा वापर आय नंतर आणि वी नंतर जुन्या ग्रामर मध्ये केला जायचा. आताच्या ग्रामर मध्ये या शॅलला
फारशी किंमत नाही. शाल टाकून द्यायची आणि व्हील वापरायचे. व्हील म्हणजे पॉवर, व्हील म्हणजे पॉवर, व्हील म्हणजे तुमची इच्छाशक्ती. ती असली की तुमच्या लक्षात राहील. असो, चला थोडस वेगात जाऊया. खरं तर माझी स्पीड अतिशय स्लो आहे, परंतु तुम्ही टीईटीचे विद्यार्थी आहात म्हणून थोडीशी स्पीड वाढवली. माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना हे शिकवलेलं आहे सगळं, त्यांना ते समजते म्हणून स्पीड वाढवली. तरी देखील कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता स्पीड जर जास्त होत असेल तर थोडी स्लो करू. चला, हॅव आय म्हणजे आय विल हॅव कट अँड ऍपल, याचा टेन्स होणार आहे मग परफेक्ट फ्युचर टेन्स. परफेक्ट फ्युचर टेन्स. प्रश्न दुसरा त्याच्याकडे जाऊया. प्रश्न दुसरा त्याच्याकडे जाऊया. बघा काय म्हणतोय तुम्ही. या टेन्स शब्दाला पण मोडून टाकू का, तर लिहायला आपल्याला थोडीशी जागा पुरेल. आणि हे फ्री मधल्याला पलीकडे ठेवूया. फ्री. फ्री काय? फ्री लाईव्ह सेशन. फ्री लाईव्ह सेशन हे फ्री लाईव्ह लेक्चर. चुकलं काय? लेक्चर. चल, हे रामशेप सर तुम्हाला माहिती सगळे सर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती झाले. चूज द करेक्ट. चूज द. माझ्यासोबत लिहू शकता. तुम्हाला पुन्हा रेकॉर्डिंग पाहण्याची गरज लागणार नाही. करेक्ट सेंटेन्स. सेंटेन्स. चूज द करेक्ट सेंटेन्स. पहा खाली काय लिहितोय ते. सेंटेन्स नंबर, ऑप्शन नंबर फर्स्ट. ही डोंट. He don't does it. Option number second. He doesn't do it. Option number three. He doesn't eat. आणि option number four. He doesn't does it. Does it. सर विचार करा, तुमच्यासाठी प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिट वेळ आहे. 150 प्रश्न टीईटीच्या परीक्षेला आहे आणि इंग्रजी पासून जवळपास सर्वांची सुटका नाही. कारण की बऱ्याच जणांनी पहिलं माध्यम लँग्वेज फर्स्ट मराठी आहे, मराठी निवडलंय. दुसरी लँग्वेज तुमची कंपल्सरी इंग्लिश आहे. त्यामुळं 30 मार्काला 30 प्रश्न इंग्रजीत येणार आहेत. सगळ्यांची गोची होते कुठं? इंग्रजीतच गुरुजी मार्क पडत नाहीत म्हणून आम्ही टीईटी पास होत नाहीत. मग ही टीईटीचं पास व्हायचे असेल तर काय करावं लागेल? परत तुम्हाला सांगतो, तुम्हाला इंग्लिश ग्रामरचा बेस पक्काच करावा लागेल. तुम्हाला सांगितलं तसं आपण विवेकानंद क्लासेस रामशेप सर यांच्या चॅनलवर जा. बेसिक ग्रामर फ्री मध्ये प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा. इकडे तिकडे बघू नका. पार 400-500 व्हिडिओ त्याच्यावर अपलोड केलेले आहेत आणि अनलिस्टेड लॉट ऑफ जवळपास 200 व्हिडिओ अनलिस्टेड आहेत जे तुम्हाला दिसत नाही. मी ते लपवून ठेवले थोडक्यात, कारण की ते स्पेशल जे माझे विद्यार्थी आहेत ज्यांना मी शिकवतो, माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना म्हणजेच शालेय मुलांसाठी आहेत म्हणून ते हिडन आहेत. तुमच्यासाठीचे व्हिडिओ पब्लिक केले जाणार आहेत. जे क्लासमध्ये नाहीत त्यांनी लक्षात ठेवायचंय. ज्यांना खरं तर टीईटी पास व्हायचंय त्यांनी लक्षात ठेवायचंय. सकाळी सकाळी बरोबर आपल्याला 5:45 जॉईन व्हायचं आणि बरोबर हा क्लास संपणार रोज सकाळी 6:45. टाइम इज मनी आणि टीचर हा पंक्च्युएट असला पाहिजे, वक्तशीर असला पाहिजे. लक्षात घ्यायचं. चला बर, हर्षदा आमची काय म्हणते? ऑप्शन नंबर सेकंड. बरं बरं, वा हर्षदा हुशार झालीस तुम्ही. समजले सगळं शिकवल्याला मी म्हणजे. बाकीचे भावी शिक्षक झोपले. राणीताई म्हणतात 2 नंबर सर. ओके, अजून यस यस. आता बघा, ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. का कसं आलं हे कळालं पाहिजे. सरने सेकंड सांगितले, सरला माहित होतं, आम्हाला तर काहीच कळालं नाही असं पुन्हा म्हणायला नको. असं ही डझंट डू इट हे बरोबर आन्सर आहे. आलं कसं ते पहा. जर आपण ही नंतर इथं डोंट घेतलं तर हे वाक्य इथं चुकतं, कारण की ही नंतर निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना आपल्याला डझंट घ्यावं लागतं.
सर ही नंतर डझंट आणि मग आय नंतर डोंट का? ज्यावेळेस सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सब्जेक्ट सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असतो, त्यावेळेस वाक्याला निगेटिव्ह करताना सिंपल प्रेझेंट टेन्स, फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये इथं डझनचा वापर करायचा आहे. डझनचा वापर करायचा आहे आणि इथं व्हर्बचं बेस फॉर्म लिहायचंय. हे इज निघून जातं आणि इथं येतं. वाक्य कसं तयार झालं परत एकदा सांगतो, म्हणजे तुमच्या सर्वांच्या छानस लक्षात येईल. लक्षात आलं नसेल मला तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. आय रिवाइज इट, आय रिवाइज इट. पहा वाक्य समजा, सॉरी ही लिहिले ना आपण, आय लिहिलं पण बघा. ही ही डज इट. वाक्याचा अर्थ आहे तो ते करतो. रिमाइंड इट, मराठी अर्थ तो ते करतो. तो ते करतो, तो काहीतरी म्हणजे ते काम करतो. याला ज्यावेळेस निगेटिव्ह करायचं असतं त्यावेळेस लक्षात ठेवायचंय या डज मध्ये हेल्पिंग वर्ब लपलेलं असतं. त्या लपलेल्या हेल्पिंग वर्बचं नाव डज असतं. हे डज जर बाहेर काढलं तर या ठिकाणी फक्त आणि फक्त डू राहत. म्हणून हे वाक्य निगेटिव्ह करताना आपल्याला लिहावं लागतं ही डझंट, ही डझंट. आणि हे बेस वर्ब आहे म्हणून ही डू. ही डझंट डू इट. वाक्याचा अर्थ होतो तो करत नाही, करत नाही. करतो नाही, करतो नाही म्हणजे तो करत नाही. आता मी जर तो करत नाही लिहून दिलं ते म्हणतात सर ते कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मधलं निगेटिव्ह आहे, म्हणून मी मुद्दाम असं लिहिले. आता ही मराठी असं बोलत नाहीत आपण कधी, पण तो करतो नाही म्हणजे तो करत नाही. आता लक्षात घ्या पुढची एक स्टेप, ह्याच वाक्याला इंट्रोगेटिव्ह म्हणजे येस नो टाईप क्वेश्चन करायचं असेल तुम्हाला तर कसा केला जातो. हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घ्यायचं आणि या ठिकाणी तुम्हाला डज, डज मधलं डी नेहमी कॅपिटल काढा. सुरुवातीला आलं तर फर्स्ट लेटर कॅपिटल काढायचे वाक्याच्या सुरुवातीचं. डज मध्ये होता म्हणून हे स्मॉल होतं, हे पण लक्षात ठेवा कारण तुम्हाला ते आहे. डज ही, डज ही डू इट, डज ही डू इट, डज ही डू इट. तो ते करतो का? मराठी अर्थ तो ते करतो का या ठिकाणी लिहितो. खालचं लिहिलेलं दिसते का एकदा सांगा. तो ते करतो का, करतो का. अतिशय सोपं आहे इंग्लिश समजून घेतलं तर. आता तुम्हाला असं वाक्य दिलं जाईल मेक इंट्रोगेटिव्ह, असं म्हटलं जाईल. तुम्हाला कळायला पाहिजे, सगळ्या बऱ्याच जणांना इंट्रोगेटिव्ह असं म्हणलं की विसरून जातील काय की बाबा अवघड दिसायला शब्द असं म्हणायला लागतं. कारण इंट्रोगेटिव्ह हा शब्द फार कमी वेळेस वापरला जातो. आपल्याला क्वेश्चन असं म्हणायची सवय आहे म्हणून. बरं चला मला एकदा सांगा कमेंट बॉक्स मध्ये हे शेवटचं वाक्य दिसतंय का? येस नो, एस नो. मला असं वाटतं दिसतंय, क्लिअर दिसतंय. सांगा पटकन सांगा, त्याच्याशिवाय पुढे जाणार नाही. येस पीके, पीके येस म्हणते. संस्कृतीताई येस 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 येस. प्रणिताताई येस येस येस. चल सिंपल प्रेझेंट टेन्स एक कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली. आता सगळ्यात महत्वाचा रूल तुम्हाला फर्स्ट सिंपल प्रेझेंट टेन्स मधला सांगतो. सिंपल प्रेझेंट टेन्स समजलं तर पुढचे टेन्स समजतात. टेन्स आपण जास्तीत जास्त 3 दिवस आपण पाहणार आहेत. नंतर टेन्स झालं की आपण लगेचच मॉडल ऑक्झिलरी, प्रायमरी ऑक्झिलरी आणि ते झाले की पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच झालं की लगेच व्हॉइस, मग छोटे छोटे पार्ट्स. क्वेश्चन टॅग असेल तुमचा किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस असतील, आज छोटे छोटे भाग नॉट ओनली बट ऑल्सो, ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, या गोष्टी पाहणार. तुम्हाला सांगतो आपण पुढच्या जवळपास सलग 20 दिवसामध्ये इंग्रजी ग्रामरचा लॉट ऑफ भाग या ठिकाणी कंप्लीट करणार आहे. इंग्लिशचे किमान 20 सेशन्स फ्री फॉर ऑल असे असणार आहेत. 60 दिवस असणार नाहीत. जर हा अभ्यास तुम्ही 60व्या दिवसापर्यंत करत राहिलात तर मग टेस्ट कधी देणार? इंग्रजीच्या शालेय मुलांसाठीच्या माझ्याकडे ऑलरेडी तयार असलेल्या 30 टेस्ट तर तुम्हाला मी देणारच आहे, पण तुमच्यासाठी खास तयार करत असलेल्या 30 टेस्ट पण असणार. या 30 टेस्ट फक्त आणि फक्त ग्रामरवर बनवल्या गेल्यात.
या टेस्ट बनवण्यासाठी मला कोरोना काळापासून आतापर्यंत वेळ लागलेला आहे. प्रत्येक रविवारी एक टेस्ट आमच्या शालेय मुलांची असते. तर आणि ह्या टीईटीच्या मुलांसाठी टेस्ट म्हणजे इंग्रजीच्या 60 टेस्ट तुम्हाला फक्त ग्रामरवर आणि 30 टेस्ट ग्रामरवर आणि 30 टेस्ट टीईटीच्या ह्याच्यावर अशा 60 टेस्ट सोडवायला भेटणार आहेत. पण त्याचं रिमोट कंट्रोल माझ्याकडे असतं. ते मात्र मी पब्लिक करत नाही. कारण विनामूल्य दिलेलं सगळंच विनामूल्य जर दिलं तर त्याचं मूल्य शून्य होतं आणि ही मला शून्य करायचं नाही. म्हणून सर्वांनी लक्षात ठेवा, ही गोष्ट लक्षात ठेवा. या नंबरवर 499 पे केल्यास स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन व्हायचंय. त्याच मुलांसाठी खास या टेस्ट इंग्रजीच्या मिळणार आहेत. 30 टेस्ट प्लस 30 टेस्ट अशा 60 टेस्ट फक्त इंग्रजीच्या असणार आहेत. सर मग इंग्रजीच्या 60 म्हणले बाकीच्या 90च का? नाही नाही नाही, अशी गडबड करू नका. मी तुम्हाला ऍडव्हर्टायझिंग मध्ये सांगत असतो प्रत्येक विषयाच्या 30 टेस्ट अशा तुम्हाला किमान 150 टेस्ट सोडवायला भेटणार आहेत. प्रत्येक विषयाच्या 30 माझ्या एक्स्ट्रा आहेत 30. काळजी करू नका, त्याच्यासाठी तुम्हाला चार्ज वेगळा नाही. या 30 सोडून अजून इतर ठिकाणाहून ज्या ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या मी तुम्हाला सर्वांना अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमच्यासाठी आव्हान असलेलं टीईटी हे पास होण्यासाठी मदत करणार आहे. तुम्हाला मी मदत करतोय, तुम्ही आमच्या मिशन टीईटीच्या टीमला मदत करा. ही मदत फक्त पैशाच्या बाबतीत नसेल तर तुमच्याकडे असलेलं योग्य मटेरियल देखील तुम्ही सेंड करू शकता. बघा, असो, चला तुम्हाला रूल सांगायचा आहे इंग्लिश ग्रामर्स. आता याविषयी तर सगळ्यांना माहित, ऍडव्हर्टायझिंग आहे. हा, तुम्हाला पण सकाळी सकाळी छान अभ्यास होतो म्हणून हे सेशन रोज सकाळी असणार आहे. इंग्लिश ग्रामर तुम्ही परफेक्ट झाले म्हणेपर्यंत असणार आहे. 20 दिवस तर मी सांगतोय तुम्हाला, 20 दिवसात ते पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. रूल नंबर फर्स्ट, ज्या वेळेस सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर सबसेक्ट असतो. सब्जेक्ट म्हणजे विषय नाही. इथं ग्रामर मध्ये सब्जेक्टला कर्ता असं म्हणायचं. कर्ता थर्ड पर्सन सिंग्युलर असतो. आता हे बऱ्याच जणांना पर्सनच माहित नाही. सर पर्सन म्हणजे माणूस. अरे बाळा नो, इंग्लिश ग्रामर मध्ये पर्सन प्रथम पुरुष द्वितीय पुरुष. मराठीत ऐकलंय ना, मराठी ग्रामर पण आहे तुम्हाला मराठीच्या लोकांना. ते पुरुष, आता पुरुष म्हणजे राम सर तुम्ही पुरुष असेल, ते पुरुष नाही. इंग्रजी ग्रामर मधलं पुरुष प्रथम पुरुष द्वितीय पुरुष तृतीय पुरुष हे माहित पाहिजे. आता वेगवेगळे अर्थ तुम्ही घ्यायचे नाहीत, लक्षात ठेवायचं. थर्ड पर्सन तृतीय पुरुष सिंग्युलर सब्जेक्ट एकवचनी कर्ता. कोण आहेत हे परत सांगतो. ही, शी आणि इट. त्याचसोबत राम, राधा, राजू, राकेश, रमेश. राम, राधा, राजू, राकेश, रमेश, रंजित, राज, रमन आणि वॉट एव्हर तुम्ही सगळ्यांची नावं इथं थर्ड पर्सन सिंग्युलर मध्ये. हे जर सब्जेक्ट असले तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, बरं का, फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये व्हर्बला एस किंवा ईएस हे दोनच प्रत्यय लागतात. पण तुम्हाला काही ठिकाणी आय ई एस असं पण दिसतं. परंतु याच्यामध्ये ईएस हेच प्रत्यय लावलेलं असतं. शेवटला एखाद्या वर्बच्या शेवटला वाय असेल तर हे वाय काढून टाकलं जातं आणि त्या ठिकाणी आय ई एस असं वापरलं जातं. सर तुम्ही म्हणलात जर वाय असेल तर काय केलं जातं, हे वाय काढून टाकलं जातं. काढा बरं, PLAY काढा बरं आता हे वाय आणि करा बरं तुम्ही प्लेन्स. कसं होईल? नाही सर हे असंच होतं की हो. यस यस, असंच होतं. मग का काढलं नाही वाय? कुठलं काय काढायचंय वाय? दुसरा रूल तुम्हाला मी एका मिनिटात सांग. इथलं समजलंय का? मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांग. समजलं नसेल तर प्लीज रिपीट इट सर असं म्हणा. सांगा एकदा पटकन पटकन फास्ट. जर जास्त आपली स्पीड डीएड बीएडच्या मुलांसाठी जास्त असते, माझ्या लहान लेकरांसाठी शाळेच्या अजिबात नसते, एकदम स्लो असते. यस सर, आणि त्याला समजलंय. ओके, बाकीच्यांना समजलं नाही कोणालाच, मग काय जायचं नको पुढे. समजलं नाही, बाकीच्यांना नाही समजलं, आता काय करा. आणि परत तुम्हाला सांगतो हा फ्री क्लास आहे. फ्री क्लासमध्ये ज्या शिक्षकांना भावी शिक्षकांना ऍक्टिव्ह म्हणून बसायचं नसेल त्यांनी लाईव्ह क्लास माझा जॉईन करूच नका. कारण की लाईव्ह क्लास हा तुम्हाला शिक्षक करण्यासाठी, नुसतं आपलं थर काय शिकवायले बडबड करायला लागले ऐकण्यासाठी नाही.
तुम्हाला ऍक्टिव्हच राहावं लागेल, चॅट बॉक्सचा वापर करावा लागेल. समजलं नाही समजलं रिपीट करायचंय ते कळालं पाहिजे. तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील, तरच तुम्ही लाईव्ह क्लासमध्ये माझ्या बसा. अन्यथा माझ्या लाईव्ह क्लासमध्ये तुम्ही बसण्याची मला गरज नाही. कारण की तुम्हाला जर शिक्षक होण्याची गरज नसेल तर मला का म्हणून माझ्या क्लासमध्ये तुम्ही बसण्याची गरज आहे? या क्लासमध्ये लॉट ऑफ थिंग्स मध्ये इथं विद्यार्थी आहेत ज्याला शिकायचे, त्याच्यासाठी ते आलेले. असं तुम्हाला हे कळालंय. आता रूल नंबर फर्स्ट थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर व्हर्बला एस ईएस आयईएस. आयईएस प्रत्यय नाही, त्यातला फक्त ईएस प्रत्यय आहे. आता तुम्हाला सांगायचंय की बाबा वाय कधी काढून टाकायचंय आणि कधी वायचं आय होणार. आता समजा इथे शब्द आहे आय. आय कशाला? ही, शी, इट, राम, राधा. आता राम माझंच नाव आहे, माझ्या मित्राचं नाव राजू, आपण राजू घेऊया. राजू राजू कॅरीज. राजू कॅरीज अन ऍपल्स. अन ऍपल एकच ऍपल बरं का, सॉरी हा. आणि अनेक जर करायचे असतील तर राजू कॅरी ऍपल्स करा. अँड काढून टाका. राजू ऍपल वाहून आणतो. कॅरीज. कॅरीज मध्ये एस लावतो. कॅरी असा शब्द होता. कॅरी मध्ये ते वाय आलं होतं. वायच्या अगोदर जर इथं कॉन्सोनंट असेल तर हे वाय काढून टाका, तिथं आय एस वापरा. रूल लक्षात ठेवा. आय रिपीट वन्स अगेन, प्लीज पे अटेन्शन हिअर. कॅरी या शब्दामध्ये वाय शेवटी आलेला आहे. आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. अशा वेळेस वाय शेवटी असेल, त्याच्या अगोदर कॉन्सोनंट असेल तर हे वाय काढून टाका, तिथं आय वापरा आणि त्या व्हर्बला ईएस प्रत्यय लावा. म्हणजे वाक्य करेक्ट होतं. राजू कॅरीज ऍपल्स. तुमच्या सर्वांच्या लक्षात आले. बऱ्याच जणांना हेच लक्षात येत नाही, सॉरी कॉन्सोनंट काय म्हणालो? कॉन्सोनंट वावेल, कॉन्सोनंट वावेल. आम्ही नुसतेच ऐकलंय कॉन्सोनंट वावेल आणि आम्हाला वावेल कळतंय तेवढं. वावेल कळते पण वावेलची स्पेलिंगच पाठ नाही आम्हाला. आणि वावेल म्हणजे स्वर हे माहित आहे, पण आम्हाला ते स्वरच माहित नाहीत. ए ई आय ओ यू. का? तर आता शिकताना आम्ही पाचवीत शिकायला लागलो म्हणून माहित नाही, असं पण असू शकतं. किंवा सर आम्ही इंग्लिश ग्रामर कधी बघितलं नाही म्हणून पण असू शकतं. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कॉन्स्टंट. ए ई आय ओ यू हे सोडून इथं जर कॉन्सोनंट आलं तर वाय करायचं. आलंय लक्षात तुमच्या? बघा आता हेच वाक्य मी लिहितो. आय आय कॅरी ऍपल्स. इथं वाय काढायची गरज नाही, कारण सब्जेक्ट हा आय आहे. मग सर हा फर्स्ट सेकंड थर्ड पर्सन आम्हाला सांगितलं नाही, कसं कळलं? गेला थर्ड म्हणलेलं कळालं आम्हाला. थर्ड पर्सन मध्ये ही, शी, इट, राम, राधा, राजू, राकेश, रमेश, रंजित, राज, रमन हे सगळे तुम्हाला सर्वांची नावं आहेत. राम, राधा, राजू, राकेश, रमेश, रंजित, राज, रमन आणि राणी. आता राणीताई पण आल्या आपल्याकडे माझ्या, आहे का नाही? आर आर वरचे सगळे नावं आपण घेऊया. हे कळालं सर आम्हाला. कोणतं? थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यास आय एस वापरायचं, वाय निघून जाईल. एक कळालं. पण इथे तुम्ही कॅरीज केलं आणि हा आय मग फर्स्ट पर्सन आहे का सेकंड आहे का थर्ड आहे? हो सांगा बरं. आय हा फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आहे की थर्ड पर्सन आहे? मला सांगा एकदा. चॅट बॉक्सचा वापर करा. उग मोकार बसू नका रे. काहून पटाखट पटापट पटा. अरे 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 हा पटापट झालं पाहिजे. पुढे जायचं की नाही? लवकर 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 चला. आपल्याकडे फक्त 17 मिनिट राहिले. फर्स्ट पर्सन. यस, चारू पण आली. वा वा, चारूला पाठ झाले. आय हा फर्स्ट पर्सन आणि वी हा पण फर्स्ट पर्सन, पण आय हा सिंग्युलर आहे आणि यू हा वी हा प्लुरल आहे. हा सिंग्युलर फर्स्ट पर्सन आणि हा सिंग्युलर प्लुरल फर्स्ट पर्सन. हे झाले फर्स्ट पर्सन. आता हे वाय कधी काढून टाकत नाहीत ते तुम्हाला मी सांगितलंय. प्ले या वाक्यामध्ये कसं काय होतं ते सांगायचं. फर्स्ट पर्सन हे आहे. सेकंड पर्सन मध्ये एकच शब्द असतो, तो म्हणजे यू. हाच यू सिंग्युलर असतो आणि हाच यू प्लुरल असतो. यासाठी मी 2.5 मिनिटाचा फक्त एक व्हिडिओ तुम्हाला सर्वांना पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये पर्सन तुम्हाला दिलेले आहे. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, नाउन कोण, प्रोनाउन कोण, कशा प्रकारे त्याचा वापर आहे ते तुमच्या 2.5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या प्लेलिस्ट मध्ये पाहायला भेटेल. बघा
सेकंड पर्सन झाले दोघ जण, आणि थर्ड पर्सन तुम्हाला आताच सांगितलं ही शी राकेश रमेश रणजित राजरमण, आणि दे हा थर्ड पर्सन प्लुरल आहे. एकटाच आहे का? नाही. तुम्ही याला इथं बॉईज, गर्ल्स, टीचर्स, स्टुडंट्स असं लॉट ऑफ थिंग्स मध्ये प्लुरल करू शकता. हे सगळे तृतीय पुरुष आहेत आणि ते प्लुरल आहेत. आता पुरुष कसे ओळखायचे म्हणजे हाऊ टू आयडेंटिफाय पर्सन्स. फर्स्ट पर्सन ज्याच्यामध्ये आपण असतो तो फर्स्ट पर्सन, फर्स्ट प्रायोरिटी फॉर आवरसेल्फ, आपल्याला प्रायोरिटी द्यायची. फर्स्ट पर्सन हा आपण स्वतः असतो, म्हणून आय फर्स्ट पर्सन आहे, आणि वी हा पण फर्स्ट पर्सन. मग सिंग्युलर कोण, प्लुरल कोण? आय हा सिंग्युलर, वी हे प्लुरल, फर्स्ट पर्सन स्वतः. क्लिअर झालं? डिड यू गेट इट? डिड यू गेट इट? सांगा, तुम्हाला हे समजलं का? मी विचारतोय, डिड यू गेट इट? तुम्ही उत्तर देणार आहेत येस सर, आय गॉट इट. येस सर, आय गॉट इट. येस सर, आय गॉट इट म्हणायला शिका. अतिशय छान वाक्य. आता सेकंड पर्सन ज्याच्याशी आपण बोलतो तो असतो सेकंड पर्सन. यू आणि पुन्हा दुसऱ्यांदा पण यू, तो सिंग्युलर पण असू शकतो आणि तो प्लुरल पण असू शकतो. म्हणजे मी असं म्हणेल, यू आर माय स्टुडंट्स, तुम्ही माझे विद्यार्थी आहात. त्यातलं यू हे प्लुरल आहे, आणि यू आर माय स्टुडंट हेच वाक्य तू माझा विद्यार्थी आहेस, तू माझी विद्यार्थिनी आहेस असं म्हणण्यासाठी देखील वापरतात. हा झाला सेकंड पर्सन. थर्ड पर्सन मध्ये तुम्हाला सांगितलं तसं, मी स्वतःला सोडून, ज्याला बोलतोय त्याला सोडून, ज्याच्या सोबत काम करतोय ते सोडून तिसऱ्याच व्यक्तीविषयी जर बोलत असेल तर तो झाला थर्ड पर्सन. तिसरा व्यक्ती कोण? तर ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते. ते हे जरी तुम्हाला THEY दे म्हणजे ते सारखं वाटत असलं तरी इटचा वापर हा आपण छोट्या मुलांसाठी ज्याचं जेंडर डिफाईन केलेलं नसतं, जे बेबी आहे, चिल्ड्रन आहे, त्याच्यासाठी इट वापरतो. प्राण्यांसाठी इट वापरतो. नॉन लिव्हिंग साठी इट वापरतो. थर्ड पर्सन सिंग्युलर मध्ये हे येते. थर्ड पर्सन प्लुरल मध्ये दे हा अनेक वचनी आहे, ते असा त्याचा अर्थ होतो. फर्स्ट, सेकंड, थर्ड पर्सन क्लिअर झालं असं मला वाटतं. म्हणून आता एक पाऊल थोडस पुढे जाऊया आणि बघूया काय करायचं. आता बघा, सर्वांनी लक्ष द्या. अतिशय महत्वाची गोष्ट, मी तुम्हाला सांगितलं होतं की ही प्लेज असं असतं, कारण इथं यसच लावलंय, इयस नाही, वाय काढून टाकलेलं नाही. का म्हणून झालं हे असं? जर शेवटी वाय असेल वर्बच्या आणि अगोदर वावेल असेल म्हणजे ए, ई, आय, ओ, यू हे जर इथं असेल तर हे वाय निघत नाही. असं अजून सर एखादा शब्द आहे का? बघा बरं, BUY. सर बाय म्हणजे ही बाय बाय आहे का? नाही नाही सर, ही बाय आहे का? नाही. बाय म्हणजे विकत घेणे. लक्षात ठेवायचे काही अर्थ, अतिशय महत्वाचे शब्द, महत्वाचे. वाय शेवटी आहे, त्याच्या अगोदर इथं वॉवेल आलंय, म्हणून या ठिकाणचं वाय निघणार नाही. त्याला डायरेक्ट तुम्हाला एस लावावं लागेल. कधी? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असतात. ही, शी, इट, राम, राधा, राजू, राकेश, रमेश, रणजित, राजरमण आणि आता राणी, एवढी नावं आपल्याकडे आली. तुम्हाला आता फर्स्ट पर्सन कळाले, सेकंड पर्सन कळाले, थर्ड पर्सन. सर आम्हाला दोन वाक्य शिकून कसं जमलो? याचे नोट्स? अरे नोट्स फ्री फॉर ऑल असेल माझ्याकडं, नोट्सच भंडार आहे तुम्हाला जर शिकवायचं असेल. आता पुण्यामध्ये असताना, मी सदाशिवपेठ मध्ये असताना तब्बल 8 वर्ष सदाशिवपेठ टिळक स्मारक, टिळक रोडला आम्ही राहिलो होतो, आणि अभ्यासिकेमध्ये तब्बल 5 वर्ष अभ्यास केला. 3 वर्ष अध्यापक महाविद्यालय GSPM ला प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यावेळेस या नोट्स आम्ही तिथं क्लास केल्यास, माझे गुरु गणेश कड सर यांनी शिकवलेलं सगळं ग्रामर, MPSC ला असलेलं जे स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे, हे ग्रामरच्या नोट्स तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहेत. आपण त्याची आठ थोडीशी आम्ही तुम्हाला मदत करतो, तुम्ही आम्हाला मदत करा. टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन करा. असो तर लॉट ऑफ नंबर्स मध्ये एक्झाम्पल असलेले तुम्हाला नोट्सच्या स्वरूपात नक्की त्या ठिकाणी मिळणार आहे. काळजी करण्याची गरज नाही, त्या नोट्स मधून तुम्हाला अभ्यास
होणार आहे. पुढे जाऊया. सिंपल प्रेझेंट टेन्स ची गोष्टी तुम्हाला काही या ठिकाणी लक्षात नक्कीच आलेल्या आहेत असं मला वाटतं. सर, शेवटचे 10-12 मिनिटं तुमचे काही प्रश्न सिंपल प्रेझेंट टेन्स वर असतील तर ते तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका. पुढचे 4-5 प्रश्न आपण घेऊया, काय जेवढे होतील तेवढे, आणि पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन स्टार करून लिहितो बघ. आयडेंटिफाय द टेन्स. आयडेंटिफाय द टेन्स. सेंटेन्स आहे ही कट अँड ऍपल. सेंटेन्स वाचून घ्या परत परत. ही कट अँड ऍपल. आयडेंटिफाय द टेन्स. फर्स्ट प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट टेन्स असले से. ऑप्शन नंबर फर्स्ट सिंपल प्रेझेंट टेन्स. ऑप्शन नंबर सेकंड सिंपल past tense. Option number third perfect past tense. आणि ऑप्शन नंबर 4 सिंपल फ्युचर टेन्स. सेंटेन्स मध्ये बघा करेक्शन केलेले. ही कट्स अन ऍपल. सिंपल फ्युचर टेन्स. सांगा उत्तर चॅट बॉक्सचा वापर करा. प्रेझेंट फ्युचर टेन्स. सिंपल पास्ट टेन्स. वा, काय पण उत्तर सांगायला ते आता शिकून काय उपयोग झाला माझा मग. सिंपल पास्ट वाल्याने जर लक्ष द्या. अरे प्रश्न असे येतात की तुम्हाला फक्त कळावं म्हणून वाक्य आहे का नाही, आणि तुम्ही उत्तर जर चुकीचं सांगत असाल, सिंपल पास्ट टेन्स सांगत असाल, तर मी शिकून आतापर्यंत ओरडून माझा घसा कोरडा करून काय उपयोग झाला. त्याच्यामुळे लक्ष द्या, हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर लक्ष दिलं, ज्यांनी लक्ष दिलं नाही त्याचं 100% उत्तर चुक, आणि ज्यांनी लक्ष दिलं होतं त्याचं मी 100% सांगतो उत्तर चुकूच शकत नाही. रामशेफ सरने शिकवलंय आणि हृदयापासून शिकवलंय. तुम्ही पास व्हावं म्हणून शिकवलंय. हा जर माझ्या हृदयात भाव असेल तर तुमचं उत्तर कसं काय चुकते. कारण तितक्या पोटतिडकीने मी तुम्हाला शिकवलंय. म्हणून ही कट्स अँड ऍपल असं असल्यास कधीच सिंपल पास्ट टेन्स होणार नाही. कधीच होणार का. तर तुम्हाला वाटलं काय मी इथं कट लिहिले. अरे पण इथं पर्याय, इथं यस काढलं ना, नुसतं कट लिहिलं होतं, पुढे यस लावलं ना, मी लावलं नाहीस. अगोदर हे लिहिलं होतं ही कट अँड ऍपल, त्यावेळेस तुमचं सिंपल पास्ट टेन्स उत्तर करेक्ट आहे. मी तर येस लावलं ना आता. मग सिंपल प्रेझेंट टेन्स. पण परीक्षेत उलटा प्रश्न मी टेस्ट सिरीज मध्ये विचारला. काय विचारलंय. ही कट अँड ऍपल याचा टेन्स कोणता. आणि मग तुम्हाला इथं शिकवलंय मी सिंपल प्रेझेंट टेन्स ही कट्स अँड ऍपल, आणि परीक्षेत काय विचारलंय. आयडेंटिफाय द टेन्स ही कट अँड ऍपलचा टेन्स ओळखा, आणि तिथं उत्तर तुम्हाला द्यायचंय सिंपल पास्ट टेन्स. आजच सांगतो, आताच सांगतो, कारण की लगेच आपला क्लास झाल्यास विवेकानंद क्लासेसची शालेय मुलांसाठी तयार केलेली टेन्स वरची टेस्ट नंबर फर्स्ट 20 प्रश्नांची गुण 20च दिलेत, ती तुम्हाला लगेच क्लास झाला की पाठवणार आहे. ती सोडवत असताना हा प्रश्न तुम्हाला 100% आहे. चुकायचं नाही, बीट व्हायचं नाही. बरोबर उत्तर होतं सिंपल प्रेझेंट टेन्स. चला थोडक्यात यालाच तुमचं जे कोणी चुकलंय ना त्यांच्यासाठी एकदा रिवाइज करूया, आणि परीक्षेत काय प्रश्न असणार आहे आजच्या टेस्ट सिरीज मध्ये ते तुम्हाला सांग. ही कट अँड ऍपल, आणि मी याला असं पर्यायामध्ये लिहिलं. तर आता मात्र मग सांगितलेलं माझ्या भगिनीनं भावानं सांगितलेलं उत्तर सिंपल पास्ट टेन्स. कारण कटचा पास्ट फॉर्म कट आहे, पास्ट पार्टिसिपल फॉर्म कट आहे, म्हणून हे उत्तर येतं या प्रश्नाचं बरोबर. चल थोडस पुढे जाऊया. पुढचा अजून एक प्रश्न छान पाहूया. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला जर काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल, काही बोलायचं असेल, हँड रेस करून ठेवा. चॅट बॉक्स मध्ये हवं तर तुमचा प्रश्न पुट करा. उद्यापासून लक्षात ठेवायचा वेळ सकाळी 6:45, सॉरी 5:45, म्हणजे 5:45 टाइम असणार आहे. 5:15 इट मीन्स AM. AM वेळ कसा सांगायचा याच्यासाठी देखील व्हिडिओ तुम्हाला एक स्कॉलरशिपच्या मुलांसाठी तयार केलेला आपल्या युट्यूब चॅनलवर पाहायला भेटेल. असं इथे वेळ लिहून दिले.
लास्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द टेन्स. आयडेंटिफाय द टेन्स. सोपं, पण विचार करायला तुम्हाला भागच पाडणार. आयडेंटिफाय द टेन्स वाक्य लिहायचे. आयडेंटिफाय द टेन्स मध्ये आय हाव अँड ऍपल. आता सर ऍपल ऍपलच का घ्यायला? अरे आमचा आडनाव शेप आहे म्हणून आम्ही ऍपल घेतो. असो चला, आय हॅव अन ऍपल. आयडेंटिफाय द टेन्स. फर्स्ट परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट प्रेझेंट टेन्स. दोन परफेक्ट पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स. तीन सिंपल पास्ट टेन्स. आणि ऑप्शन नंबर 4 सिंपल प्रेझेंट टेन्स. काय वाटतंय उत्तर? परफेक्ट प्रेझेंट टेन्स. खाल्ली माती. हा माती का? तर सरने शिकवलं ना तुम्हाला. हाव हॅव शिकविलं मी, आणि मी सांगितलं की हाव हे परफेक्ट मध्ये येते. तुम्हाला प्रेझेंट मधलं सांगितलंच नाही, तुम्ही लगेच उत्तर दिलं परफेक्ट प्रेझेंट टेन्स. हे तर उत्तर येणारच नाही. विषय संपला याचा. हा सांगा दुसरा अजून. मी हॅवच्या वाक्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं आय हॅव कट अन ऍपल मध्ये अशा वेळेस त्याच्या सोबतच हेल्पिंग वर्ब ओळखा. इथे हेल्पिंग वर्ब पण मेन वर्ब हेच आहे ना, मग वेगळं काय करायचंय? त्या हॅवला बघितलं लगेच परफेक्ट टेन्स म्हणला. खाल्ली माती गोची. अजिब बिलकुल चुकून बसताव. हा लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. बऱ्याच जणांचा मुसळे पण उत्तर छान द्यायला लागलं बघा. कोण आहे ते? मुसळे ताई 2-3 आहेत बघा मुसळे. आणि मुसळे मॅडम पण आहेत, कदाचित मॅडम पण बसल्या असतील, त्या पण माझ्या विद्यार्थिनीच छान शिकवतात त्या पण, आणि छान शिकतात पण, लक्ष देऊन शिकतात. असो चला, पीके. ओके. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स काय असतं एका मिनिटामध्ये तुम्हाला सांग. ज्यावेळेस प्रायमरी ऑक्झिलरीज मेन वर्बचं काम करतात. प्रायमरी ऑक्झिलरीज कोण आहेत? 8वीच्या शालेय पुस्तकामध्ये पेज नंबर 10 जुनं पुस्तक नीट वापरा, पहा. त्याच्यामध्ये प्रायमरी ऑक्झिलरीज आणि मॉडेल ऑक्झिलरीज दिलेले आहेत. प्रायमरी ऑक्झिलरीज 13 आहेत. कोणते आहेत? लक्षात ठेवा. रिमेंबर इट ऑलवेज. फॉर्म्स ऑफ बी, फॉर्म्स ऑफ डू अँड फॉर्म्स ऑफ हॅव. या ज्या वेळेस तुम्हाला मेन वर्ब म्हणून येतात त्यावेळेस त्याचा टेन्स आपण प्रेझेंट टेन्स करत असतो. कोणाचा पण त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस डू आणि डज मेन वर्बचं काम करतं त्यावेळेस त्याचा प्रेझेंट टेन्स होतो. मग हॅव आणि अॅमीज आर आलं, हॅज आलं, तर त्याचा पण प्रेझेंट टेन्सच होतो. पास्ट टेन्स मध्ये जर हॅड, डीड असं आलं तर पास्ट टेन्स होतो. आणि जर विल, शॅल हे वापरलेलं दिसलं, हे मॉडेल ऑक्झिलरी आहेत, तर तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स दिसेल. आता लक्षात कशा ठेवायच्या प्रायमरी ऑक्झिलरीज? लक्षात ठेवा. फॉर्म्स ऑफ बी मध्ये एम, इज, आर, वॉज, वर आणि शॅल बी, विल बी 7 लोक. आय रिपीट वन सेकंड. एम, इज, आर, वॉज, वर, शॅल बी, विल बी हे 7 लोक. फॉर्म्स ऑफ डू मध्ये डू, डज, डीड हे 3 लोक. आणि फॉर्म्स ऑफ हॅव मध्ये हॅव, हॅज आणि हॅड हे 3 लोक. म्हणजे एकूण 13 प्रायमरी ऑक्झिलरीज या मेन वर्बचं काम करू शकतात. हेल्पिंग वर्बचे 2 प्रकार असतात. एक असतं प्रायमरी ऑक्झिलरीज आणि दुसरं असतं मॉडेल ऑक्झिलरीज. 8वीच्या पुस्तकामध्ये दिलंय, म्हणजे तुम्हाला 8वी पर्यंत शिक्षक टीईटी देऊन टीआयटीच्या थ्रू पवित्र पोर्टल मधून पवित्र व्हायचं असेल तर तुम्हाला हे लक्षात ठेवावंच लागेल. तुम्ही आता नाही लक्षात ठेवलं तर मास्तर झाल्यास का असं तुम्हाला पाठ करावंच लागेल. तुमच्या लेकरांना शिकवण्यासाठी तुम्हाला परफेक्ट व्हावंच लागेल. मग हे परफेक्ट जर व्हायचं असेल तर कसं व्हायचं, कुठून व्हायचं? शालेय पुस्तकांचा अभ्यास कसा करायचा सर्व मी सांगितलंय. युट्यूबला जा, पहिल्याच लेक्चरमध्ये टीईटी साठी कोणती पुस्तकं वापरायची, ऑथराइज्ड बुक्स कोणते आहेत, आम्ही कोणत्या पुस्तकातून अभ्यास केला, एकच परीक्षा 3 वेळेस जरी दिली तर 3ही वेळेस मी कशा पद्धतीने पास झालो, सेट कसा पास झालो, या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये भेटतील. पहिल्याच प्रयत्नात
तब्बल 5 परीक्षा एज्युकेशन क्षेत्रातल्या सलग पास, 2 पात्रता म्हणजे 7 आणि पुन्हा बीएड आणि एमएड अशा 9 एज्युकेशनशी रिलेटेड असलेल्या 9 परीक्षा पहिल्याच प्रयत्नात आणि षटकार मारून पास. याचं कारणच आहे बेसिक थिंग्स इंग्लिश आणि त्याचबरोबर इतर गोष्टी बेसिक असलेल्या माझ्या कन्सेप्ट मी क्लिअर करत गेलो आणि त्यामुळं कधीच मला अपयशाचं तोंड पाहायला भेटलं नाही एज्युकेशन क्षेत्रामधील परीक्षांना. पण अपयश कधीच आलं नाही असं तुम्ही समजू नका, कारण की 50 परीक्षांचं अपयश पचवून रामशेठ हा TIITतून मास्तर झालाय. म्हणजे आणि ही जाणीव मला आहे, म्हणून तुम्हाला ते अपयश येऊ नये म्हणून हा प्रयत्न केविलवाना प्रयत्न ठरू नये ही माझी इच्छा. संबंध महाराष्ट्रानं याचा लाभ घ्यावा. फ्री सेशन मध्ये सकाळी सकाळी 5:45 ते 5:45 बसावं एवढं सांगतो. काही डाऊट असेल, काही प्रश्न असेल, तुमचे हँड रेज करू शकता, मला प्रश्न विचारू शकता. तुमच्याकडे आहे, सॉरी तुमच्याकडे आता वेळ नाही. उद्याच्या सेशन मध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, सी टेक केअर, हॅव अ नाईस डे, एन्जॉय युअर डे असं म्हणण्यासाठी तुम्हाला सर्वांचे माईक एका मिनिटासाठी चालू करतो आणि आजच्यासाठी मी माझी रजा घेतो. उद्याच्याला भेटूया. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय सर. सर. बाय सर. बाय बाय बेटा, बाय. चला कोण अपडेट रे. चला थँक्यू चला, सर. वेलकम बेटा, वेलकम.